हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. आता गणेशोत्सव सुरू आहे, तर मी अमेरिकेतल्या बऱ्याचशा घरामध्ये जाऊन त्यांनी केलेली सजावट तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. गणपती जसे की कलेची देवता आहे, त्याच्या आजूबाजूला जो आपण आरास मांडतो त्याच्यासाठीची जी सजावट करतो ती सुद्धा एक कलाच आहे. आणि मला तर ती खरं खरं गणपतीच्या प्रती असलेली आपली भक्ती आपण त्याला दाखवतोय असं वाटतं. आणि आजचा देखावा म्हणाल तर खरंच खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि स्पेशालिटी म्हणाल तर कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका मुलीने तो बनवलेला आहे, वैष्णवी गुजर तिने. कारण कॉलेजमधले मुलं बरेच आपण ऐकतो, सगळेच नाही पण बरेचसे, की स्क्रोलिंगमध्येच त्यांचा अख्खा दिवस जातोय, पण त्यात सुद्धा त्यांचं अटेन्शन स्पॅन कमी होतोय. पण एवढं फोकस देऊन बारकाईने सगळे डिटेल्स तिने सादर केलेल्या कलाकृतीमध्ये आहेत, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. चला तर मग जाऊया आपण आज विशाल गुजर आणि शीतल गुजर यांच्या घरी. ते खरं तर माझे खूप जवळचे मित्र आहेत, पण या व्हिडिओच्या मार्फत तुमच्याशी त्यांची ओळख होऊन जाईल. चला. नमस्कार वर्षा. गुजरांच्या वाड्यात तुझं सहर्ष स्वागत. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर हा आहे गुजरांचा वाडा. सगळे एक एक डिटेल्स मी तुम्हाला दाखवणारच आहे. खरंच तुम्ही आश्चर्यचकित होणारच आहात. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी ते कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे होणार पूर्ण मात्रे कामनापूर्ती. जय देव जय देव सदाप्रचित करा. महाराष्ट्राची खरी ओळख करून देण्यामध्ये दऱ्याखोऱ्याबरोबर वाडा संस्कृती देखील येते. मोठं अंगण, झरोके, दालनं, लाकडी खिडक्या, त्या काळची श्रीमंती आणि संस्कृती सांगणारा वारसा. आणि हाच वारसा आज या छोट्या वाड्यातून पुन्हा जिवंत केलेला आहे. आणि अशा या ऐतिहासिक वाड्याच्या समोर अंगणात विराजमान आहेत आपल्या घरचे गणपती बाप्पा. मोठं भव्य दिव्य अंगण, त्यात दिवे, फुलं आणि तुळशी वृंदावन. सजावटीसह बाप्पा बसलेले असं वाटतं आपण खरोखरच जुन्या काळच्या पुणे, कोल्हापूर, सातारा अशा कुठल्या तरी एखाद्या वाड्यामध्ये आलेले आहोत. आणि तिथेच असणारे महाराजांचा फोटो दुसऱ्या झरोक्यात दिसते. ढाल, तलवार, ही दारं, जुन्या नक्षीदार काम त्याच्यावर दिसते. हे खांब आणि जातं, एक एक गोष्ट अगदी लक्ष देऊन केलेली. हा जिना दिसतोय, ह्या दारावरची नक्षी अगदी हाताने कोरून काढल्यासारखी दिसते. आणि लाकडी दारं, ही सतरंजी, तो झोपाळा, झोपाळ्याखालची सतरंजी, ती भिंतीवर असलेली देवळी. आणि हा मी तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करते. खरंच किती सुंदर आणि वाखाणण्याजोगं काम आहे, नाही का हे? चूल दिसते अंगणात मांडलेली आणि तिथेच आपला हा सुंदर देखणा बाप्पा. वाडा म्हणजे फक्त एक घर नव्हे, एक निवासस्थान नव्हे, तर तो कुटुंबाचा श्वास, परंपरेचं गोकुळ आणि संस्कृतीचा दरबार. मोठ्या अंगणात दिवस रात्र पायऱ्या घुमायच्या, लाकडी खांबावर घर उभं असायचं आणि झरोक्यातून आजोबा आजींच्या आठवणी डोकावायच्या. हसणं, खिदळणं, सण, उत्सव आणि एकत्र राहण्याची ताकद. आज या मिनिएचर वाड्यातून तीच उबदार भावना आपल्याला समोर इथे दिसते. हा वाडा बनवताना वैष्णवीने किती रिसर्च केला हे दिसतंय. ती ढाल आणि तलवार किंवा या वाड्यातले सगळेच पार्ट तिने फक्त कार्डबोर्डचा वापर करून आणि पेस्टल कलर्स, रंगसंगती वापरून तिने, आणि इथे लाईट्स दिसत आहेत तुम्हाला, टेक्निकली तिने ते लाईट्स पण ॲड केलेले आहेत तिथे. ती छोटी देवळी फार सुंदर. म्हणजे त्या जिन्याच्या तिथे जे लाकडं होती आणि त्याच्यावरती बारीक कोरीव काम होतं, ते सुद्धा कुठे मिळतं, किती साईजचं हवं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी
वरती तिने लक्ष देऊन तिचं डेडिकेशन, त्याचं मला खरंच कौतुक वाटतं. म्हणून मी बऱ्याच वेळा तिचंच नाव घेते की वैष्णवी वैष्णवी. आणि तुम्हीही कॉमेंट करून सांगा तुम्हाला तिचं हे बारीक सारीक लक्ष देणं, काम करणं तुम्हाला कसं वाटलेलं आहे. नक्की नक्की कॉमेंट करून सांगा. तर विशाल आणि शीतल, मी तुम्हाला दोघांना तर मी ओळखतेच, पण माझ्या ऑडियन्सला एकदा तुम्ही तुमची ओळख करून द्या. भारतातून कुठल्या शहरातून आहात तेही सांगा, किंवा कुठल्या गावातून आहात तेही सांगा. नक्कीच. नमस्कार मंडळी, माझं नाव विशाल शांताराम गुजर. मी राहणार बारामती आणि सध्या इथे कॅन्ससमध्ये ओलेथा सिटीमध्ये राहतो. नमस्कार, मी शीतल गुजर. माझं सासर बारामती आणि माहेर वाघापूर म्हणून गाव आहे, जे पुरंदर तालुक्यात आहे, पुणे जिल्ह्यात. इथून ओके, आता बघूया हा जो वाडा त्यांनी बनवलेला आहे त्याच्याबद्दल ते काय सांगतात ते. खरं तर पहिल्यांदा तुम्हा दोघांचं पण खूप कौतुक की एवढी गुणी मुलगी आहे तुमची की तिने एवढं सगळे धन्यवाद. डिटेलिंग केलेलं आहे आणि एवढा म्हणजे सुट्ट्यांचा वेळ वाया न घालवता तिने तो सत्कारणी लावलेला आहे. एक एक छोटी छोटी गोष्ट बघितल्यानंतर असं वाटतं की तिने तो किती फोकसनी केलेला आहे म्हणून. पण ही आयडिया, ही संकल्पना म्हणजे आली कशी तिला, की तुमचं काही सांगणं होतं की वैष्णवी असं बनव, का तिच्या मनाने तिने वाडा बनवावा असा विचार केला? त्यामागे एक खूप छान मस्त गंमत आहे, ती तुला सांगते. माझ्या माहेरी वाडा आहे. वैष्णवीच्या वाड्याच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आजी आजोबांबरोबर तिने घालवलेला वेळ, किंवा आमचा वाडा म्हणजे आमच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. की आम्ही खूप खूप साऱ्या आम्ही सगळ्या भावंडांनी घालवलेला वाड्यात वेळ. त्याच्यानंतर वाड्यात माझ्या माहेरी दत्ताचं मंदिर आहे. वाड्यात होणारा दत्त जन्मोत्सव, दत्त जयंती होणारी वर्षातून एकदा साजरी. त्यानिमित्ताने वाड्यात होणारे लागणारे पताका, गाव जेवण, असं सगळे. जसे वैष्णवी इथे या वाड्यामध्ये खांब बनवलेत ना, तसेच गोलाकार खांब आहेत. त्याच्यात आम्ही वैष्णवी तिच्या आजी बरोबर खेळलेली आहे. खेळणे, पकडापकडी खेळणे, किंवा काही ना काही अशा तिच्या खूप आठवणी आहेत. तर तिने अगदी तशाच्या तशा सगळ्या गोष्टी या वाड्यामध्ये अगदी रेखाटल्या आहेत. जे काही जिना असेल किंवा त्या पायऱ्या असतील, तुळशी वृंदावन असेल. ओके, तू हे सांगतेस तरी मला अंगावरती शहारे येतात खरं तर. कारण जुन्या ह्या अशा वाड्यातल्या आठवणी, म्हणजे आपण भारतापासून किती लांब असलो तरी ह्या काही सुटत नाहीत. आणि खरंच खूप सुंदर बनवलेलं आहे. विशाल, तुला काही सांगायचं याच्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडळी, तुम्हाला सांगायचं की आज विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली. पूर्वी वाडा संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीसाठी एकमेव स्थान होतं की जिथे एक ऊर्जा स्तोत्र असायचं आणि जिथे वेगवेगळ्या चालीरीती, वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळे सण एकत्र साजरे केले जायचे. आणि त्याचं प्रतीक किंवा त्याची माहिती आत्ताच्या या पिढीला कळावी आणि या पिढीपासून अजून पुढे ती नेता यावी, हाच एक विचार माझ्या मनामध्ये होता. आणि ती संकल्पना मी वैष्णवीला सांगितली आणि मग त्याच्या पुढे तिने जे काय घडवलं ते तुमच्या समोर आहे. येस. यासाठी तिने तिचा खूप वेळ दिलाय. ही खांब बनवण्यासाठी खूप तिला डिटेलिंग काम करावं लागलं. तिने अगदी एक दिवस त्याच्यासाठी स्पेंड केलेला आहे, या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी. अच्छा, नाही, ती दारावरची नक्षी सुद्धा म्हणजे अगदी जुन्या काळातल्या याच्यासारखी, आणि खास करून शिवाजी महाराजांचा लावलेला फोटो, ढाल, तलवार, खरंच खरंच खूप सुंदर आहे हे सगळं. खरं तर वैष्णवी असायला हवी होती इथे. तिला हे सगळं तिच्या तोंडून ऐकायला तुम्हालाही आवडलं असतं. पण नेक्स्ट टाइम कधी आपण वैष्णवीला भेटलो तर मी तिच्या बरोबर एक छोटासा व्हिडिओ नक्कीच बनवेल. धन्यवाद, थँक्यू सो मच. धन्यवाद वर्षा, तू आलीस आणि बाप्पाचं दर्शन घेतलं आणि हा अप्रतिम व्हिडिओ तू आमच्या इथे बनवलास. आणि अनेक तुझे जे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांच्यापर्यंत हा पोहोचू शकतो आता. आणि सर्व व्ह्युअर्सचे अनेक अनेक धन्यवाद. आपण आमच्या घरी आलात, बाप्पाचे दर्शन घेतले आणि इतका सुंदर देखावा तुम्ही स्वतः याची डोळा पाहू शकता. याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आणि वर्षा तुझे खूप खूप धन्यवाद.
मला तुम्ही ही संधी दिल्याबद्दल तुमच्या दोघांचे आणि वैष्णवीचे खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. हा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी वाड्यामध्ये राहिला असाल किंवा वाड्यामधल्या कुठल्या आठवणी असतील तर त्या कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.